आपल्या अखंड भारतवर्षामध्ये अनेक साम्राज्यांची सत्ता ही येऊन गेली. त्यापैकीच एक होतं ते म्हणजे होयसाळ साम्राज्य. हे दक्षिण भारतातील एक अत्यंत समृद्ध आणि कलात्मकदृष्ट्या प्रसिद्ध राजवंश होते. याचा कालखंड जो होता तो साधारण 1000 ते 1400चा काळ होता. आजचं जे कर्नाटक राज्य आहे ते त्याच साम्राज्याचं आहे. आणि आज कर्नाटकाच्या या पवित्र भूमीत उभ्या असलेल्या अद्भुत कलाकृती म्हणजे होयसाळ साम्राज्याच्या मंदिरांची आपण यात्रा करत आहोत. कर्नाटकमधील मैसूरपासून आपण या यात्रेला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातील सोमनाथपूर, आरसीकेरे आणि आरसीकेरेनंतर आज आपण पाहणार आहोत जवागल येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर. तर चला सुरू करूया या मंदिराची यात्रा. आरसीकेरे मंदिराचं दर्शन करूनच आपण आता चाललेलो आहे आरसीकेरेच्या बसस्टँडवर. आरसीकेरेच्या बसस्टँडवरून आपल्याला पकडायची आहे आता हालेबेडूसाठीची बस. आणि पुढचं मंदिर राहणार आहे आपलं हालेबेडूचं प्रसिद्ध चिन्नकेशव मंदिर. तर आपण आलो आहे आता आरसीकेरेच्या बसस्टँडवर. आरसीकेरेच्या बसस्टँडवरून आपल्याला जायचं आहे हालेबेडूसाठी. पूर्ण प्लॅटफॉर्मवर एकच बस उभी आहे आणि नशीब आपलं चांगलं का तीच बस चाललेली आहे हालेबेडूसाठी. म्हणजे बरोबर आपण वेळेत आलो. 7:19 झालेली आहे. 20 मिनटात आपलं पूर्ण दर्शन झालं आणि आपण जाऊ आता हालेबेडूसाठी. चला इथंच मागच बसू आपण, कारण की काय माझी बॅग राहते आणि ती बॅग वर काही बसत नाही. इथंच बॅग ठेवू आणि जाऊ. हालेबेडूचं 60 रुपयाचं तिकीट पडले आरसीकेरेवरून आपल्याला बस. आणि चाललो आपण हालेबेडूकडे. तर हालेबेडूकडे जाताना लागणारा हा स्टॉप बनवारा नावाचं ठिकाण आहे. आणि मी गुगल मॅपवर बघतच होतो. तर गुगल मॅपवर हालेबेडूच्या आधी पडेल जवागल. आणि जवागल हे सुद्धा एक मोठं ठिकाण आहे होयसाळा मंदिरांमधलं. तर आपण आधी जवागलला जाऊ आणि मग जवागलवरून हालेबेडूला जाऊ. कर्नाटकमध्ये जेव्हा आपण मंदिरांची यात्रा करतो ना तर बसने यात्रा करणं फार अवघड आहे मित्रांनो, कारण की गर्दी खूप असते. ये रिटर्न हालेबेडू को बस मिलेगा यहाँ से? कितने बजे आना पड़ेगा वापस यहाँ? मतलब 10 मिनट मिळता आहे. ओके ओके ठीक आहे. काय विचारून घेतलेलं बरं, नाही तर मला अनुभव आहे त्या आपल्या चंबाला गेलो होतो तेव्हा खज्जरला बराच वेळ थांबावं लागलं होतं मला. तर आता इथून आपल्याला जायचं आहे जवागलचं नृसिंह मंदिर. तर विचारून घेऊ आपण. ये मंदिर की तरफ इधर जाना है क्या? वो नृसिंह मंदिर वो बाद में नहीं मैं बाद में हालेबेडू जाऊंगा पहले. ओके 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 ओके. बस स्टँडच्याच बाहेर फुलांचा बाजार आहे मोठा एकदम. आणि बस स्टँडच्याच बाहेरून पुढं जाऊन राईट साईडला जायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं काही जास्त अंतर नाही. पायी जाऊन मंदिर पाहू, दर्शन घेऊ. जवागल नावाचं गाव पाहत पाहत आपण पोचतोय आता नृसिंह मंदिरामध्ये. हे बघा समोरच मला मंदिराचा कळस दिसतोय. फायनली आपण पोहोचलो मित्रांनो श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या प्रवेशद्वारावर. हम्पीमधलं श्रीकृष्ण मंदिराचं जसं प्रवेशद्वार आपण पाहिलं होतं तसंच प्रवेशद्वार इथं दिसून येतं आहे. आणि प्रवेशद्वारालाच 2 हत्ती इथं स्वागत करताना दिसत आहे. भगवान नरसिंहाच्या लुप्त झालेल्या मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे कर्नाटकमधलं जवागल किंवा यालाच जावगल असं म्हटलं जातं. आणि हे होयसाळ राजवंशाच्या काळात बांधलेलं एक अतिशय सुंदर मंदिर आहे. हे मंदिर वीर सोमेश्वर यांनी 1240 ते 1260
या कालावधीमध्ये बांधलं, म्हणजे आज 2026 मध्ये 786 वर्ष या मंदिराला पूर्ण होत आहे. या मंदिरात पूजा अर्चना केली जाते असंच वाटतं, कारण की इथं रांगोळी वगैरे काढलेली दिसते. आणि हा जो स्तंभ आहे हा नव्याने निर्माण करण्यात आलेला दिसतोय, परंतु हा जो विजय स्तंभ आहे इथला तो मात्र पुरातन दिसतोय. कर्नाटकमधील होयसाळ मंदिरांच्या ज्या रचना आपण बघतोय, याच्यातलं हे तिसरं मंदिर पाहतोय. आणि इतर मंदिरांच्या तुलनेत हे उठून दिसावं म्हणून मंदिराचं प्रवेशद्वार अतिशय सुंदरपणे बनवलं आहे. सर्वप्रथम महाद्वार, आणि त्यालाच आपण राजगोपुरा म्हणतो, ज्याच्यातून आपण प्रवेश केला. नंतर मोहक हत्ती आपण पाहिले, आणि मंदिर परिसर हा एका उंच भिंतीच्या पूर्ण आवाराने वेढलेला आहे, जे नंतरच्या विजयनगरच्या काळात बांधलं गेलं. मंदिरासमोरचा गरुड स्तंभ आणि जय विजय हे 2 द्वारपालक आहेत, आणि संपूर्ण प्रवेशद्वार मुख्य मंदिरापासून बाहेरच्या बाजूला पसरलेलं आहे. जावगल येथील हे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर जगती नावाच्या एका उंच चौथऱ्यावर उभे आहे. बाहेरील भिंतीवरील अत्यंत सुंदर शिल्पे इतर होयसाळ मंदिरांच्या तुलनेत रचनेत अतिशय अद्वितीय आहेत. हे स्तंभ यंत्राने घडवलेले आहेत, आणि संपूर्ण मंदिराची रचना उत्तम असून त्याचे नियोजनही अचूक आहे. आता मंदिराच्या गर्भगृहाविषयी सांगायचं झालं तर मंदिराच्या गर्भगृहांना गोपुर नसल्यामुळे ते व्हेस्टिब्युलस शिवाय, म्हणजे प्रवेशद्वाराशिवाय थेट मुख्य मंडपाला जोडलेले असल्यामुळे ते बाहेरून स्वतंत्र गर्भगृहासारखे दिसत नाही. उलट ते मुख्य सभागृहाच्या भिंतींमध्येच जोडलेले आहेत असे वाटते. मध्यभागी असलेले गर्भगृह त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण विमान गोपुरामुळे आणि गोपुरातून ठळकपणे बाहेर आलेल्या सुखनसीमुळे स्पष्टपणे दिसते. या मंदिराच्या आतमध्ये 3 गर्भगृह आहे, ज्याप्रमाणे आपण सोमनाथपूरच्या मंदिरामध्ये. लक्ष्मी नरसिंह मंदिराचे मुख्य दैवत भगवान श्री विष्णू असून ते श्रीधर रूपात मध्यवर्ती गर्भगृहात विराजमान आहेत. डावीकडे दक्षिणेला बासरी वाजवणाऱ्या भगवान श्री वेणुगोपाल यांचे गर्भगृह, आणि उजवीकडे उत्तरेला भगवान श्री लक्ष्मी नरसिंह यांच्या पत्नी लक्ष्मीसह विराजमान आहेत. आता क्लॉकवाईज, म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रदक्षिणा करत मंदिराच्या बाहेर आपण आलेलो आहे, आणि बाहेरील भिंतीवरील शिल्पकला आपण बघतोय. बाहेरील भिंतीवरील जे वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांनी जे शिल्पकला आपण पाहतोय त्या अत्यंत सजवलेल्या असून त्यांच्यावर सुशोभित असे मनोरे आहेत. येथे 140 भित्तिचित्रे आहेत. त्यातील प्रत्येक चित्र सूक्ष्म तपशिलांकडे लक्ष देऊन बनवलेले आहे. त्यापैकी राम आणि लक्ष्मण, बद्रीनारायण आणि अनंत पद्मनाभ ही विशेष उल्लेखनीय आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर भगवान नारायणाची 24 विविध रूपांतील मूर्ती आढळते. ही सर्व रूपे चतुर्भुज स्वरूपातील असून शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी शंख, चक्र, गदा आणि पद्म वेगवेगळ्या संयोजनांमध्ये धारण केलेले आहे. हरिहर, ब्रह्मा, पार्वती, तांडव गणेश आणि अनेक शिल्पेही आपल्याला दिसून येतात. तोरण, कालिया, मर्दानी लीला देखील ह्या मंदिराच्या बाहेर आपल्याला दिसायला मिळते. याच्या खाली पायथ्याशी वास्तुशिल्पीय सजावट असलेले 6 समान रुंदीचे आयताकृती पट्टे आहेत. वरून सुरुवात केल्यास पहिल्या पट्ट्यामध्ये हंस, दुसऱ्या पट्ट्यामध्ये मकर, तिसऱ्या पट्ट्यामध्ये रामायण, महाभारत आणि भगवान श्रीकृष्णाचे चरित्र कोरलेले आहेत. चौथ्यामध्ये पानांचे नक्षीकाम, 5व्यामध्ये घोडे आणि 6व्या पट्ट्यांमध्ये हत्ती आहे. ज्याप्रमाणे आपण सोमनाथपूरच्या चिन्नकेशव मंदिरमध्ये पाहिलं त्याचप्रमाणे या पट्ट्यांची रचना केलेली आहे. संकुलामध्ये डावीकडे महागणपती आणि उजवीकडे चामुंडेश्वरी यांची 2 लहान देवळे देखील आहेत. महागणपतीच्या देवळाच्या छतावर गणपतीच्या 108 मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात.
मित्रांनो, तुम्ही जर येत असाल जवागलचं हे श्री लक्ष्मी मंदिर पाहायला, तर दररोज सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंत मंदिर हे खुले असते. दुपारची विश्रांती येथे असतेच. जवागल येथे कसं पोचायचं हे आपण बघितलंच आहे. म्हैसूरवरून जर येत असाल तर म्हैसूरवरून तुम्ही आरसीकेरेचं मंदिर पाहून जवागल व जवागलवरून हालेबिडूचं मंदिर देखील पाहू शकतात किंवा म्हैसूरवरून तुम्ही डायरेक्ट जवागलला देखील येऊ शकतात. जवागल येथील लक्ष्मी मंदिर बँगलोरपासून 210 किलोमीटर अंतर आणि हसनपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. आणि या प्रत्येक ठिकाणांवरून बस देखील उपलब्ध आहे, टॅक्सी देखील उपलब्ध आहे आणि तुम्ही जर स्वतःचं वाहन घेऊन येत असाल तर प्रश्नच नाही. तर अशा रीतीने या जवागल मंदिराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव. कर्नाटकमधील जे होयसाळ साम्राज्याची मंदिरं आपण पाहतोय मित्रांनो, त्याच्यातील पुढील भागामध्ये सर्वात महत्त्वाचं मंदिर आपण पाहणार आहे ते म्हणजे हालेबिडू. का? कारण होयसाळ साम्राज्याची राजधानी त्या काळी होते ते हालेबिडू आणि हालेबिडूमधीलच होयसाळेश्वर मंदिर हे संपूर्ण उत्कृष्ट कोरीव कामातील मंदिर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत पुढील भागामध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.